थांबा थांबा, आज आपण एक वेगळ्या मुद्द्याकडे जाऊया, नाही का? म्हणजे भारतातल्या सिटी स्मार्ट बनत चालल्यात, पण खरा भारत जपणारी संस्कृती आणि गावं मात्र संपत चालली. हा कोकण आपला ना? मग आदिवासी भागातले तरुण डोक्यावर गाठोड बांधून बिगारी काम, बागाचे काम, तसेच MIDC मध्ये आपलं राहणीमान का स्थापन करीत आहेत? गावाकडे रोजगार नाही का, की गावाला राहून कंटाळले? तर बघाच, आजपासून आपल्या गावाकडे राहण्याचा प्रवास माझा तो आजपासून सुरुवात करत आहे. तर माझं नाव मोहन जाधव. तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ कंटिन्यू बघत असा. आणि व्हिडिओ आवडला असेल, म्हणजे बघल्यानंतर आवडला, तर नक्कीच जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद. ये जो देश है तेरा, स्वदेश है तेरा, तुझे है पुकारा. ये वो बंधन है जो कभी टूट नहीं सकता. मिट्टी की है जो खुशबू तू कैसे भुलाएगा. तू चाहे कहीं जाए तू लौट के आएगा. नई नई राहों में, दबी दबी राहों में, खोए खोए दिल से तेरे कोई. तर हे एव्हरीवन, तर आज माझ्या गावासाठी एक वेगळाच दिवस आहे. तर इतक्या या 25 वर्षात नाही बघितलं, तर आज या गावामध्ये वेगळं बघायला काहीतरी भेटतं आहे. तुम्हाला टायटलवरून समजलंच असेल की कशाबद्दल व्हिडिओ आहे. तर बघाच हा व्हिडिओ कसा असणार आहे. चला तर आता माझ्या घरापासून सुरुवात करूया. बाहेर कशी क्लिनिंग झालंय ती. रांगोळी काढत आहे. हाय. तर इकडे बघू शकता अशा प्रकारचे आहे. इकडे रांगोळी काढण्याची तयारी. इकडे तयारी बघू शकता अशा प्रकारची आहे. तर यांची रांगोळीची तयारी अशा प्रकारची आहे. तर हा सेट आता उठलाय डायरेक्ट. आता तुम्हाला कार्यक्रम कसं वाटलं? डोळे पहा रात्री पिएल होत. तर सध्या आपण जुगाड बघत आहे. तर इकडे बघू शकता एक मारडे लावले, त्या मारडेवरती पताके लावण्याची तयारी. ये जो देश है तेरा, स्वदेश है तेरा, तुझे है पुकारा. ये वो बंधन है जो कभी टूट नहीं सकता.
इकडे बघू शकता मस्त रॅलीची तयारी करताना घुंगूर विंगूर हातामध्ये घेऊन जागरीवाले आणि काय नाव जागृती. हां तर जागृती हिचं नाव. हिरव्याशा छायेखाली आभाळाच्या मायेखाली हिरव्याशा छायेखाली आभाळाच्या मायेखाली जिव्हाळ्याची साद घाली रे गाव माझे गाव माझे गाव माझे गाव माझे गाव माझे करदराई सावल्यानी कवडशांच्या रांगोळ्यांनी पावसाच्या पागोळ्यांनी सजे गाव माझे गाव माझे गाव माझे. जीवाला जी जीव देती साधी भोळी माणसे ती जीवाला जी जीव देती साखर प्रीती काळजातून किती आजीची ती माया वेडी हृदयाला पडे बेडी प्रेमाची ती अविट गोडी रुजे गाव माझे गाव माझे गाव माझे. सर्वांच्या श्रद्धेने सर्वांच्या म्हणण्याप्रमाणे जे आपण एक फीत कापण्याचा कार्यक्रम आहे या ठिकाणी गावचे पोलीस पाटील यांनी हातात कैची घेऊन फीत कापण्याचा कार्यक्रम करावा आणि माजी सरपंच नामदेवजी सहारे यांनी या ठिकाणी श्रीफळ फोडावं. दरी डोंगरात हसलो खेळलो रोज अंगणात
तर सध्या इथे बघू शकता आपण कुळवंडीमध्ये आहे आणि कुळवंडीमध्ये असताना हे मंडप वगैरे म्हणजे या मंदिराजवळ आहे. तर इथे मेन मीटिंग होणार आहे. खुर्च्या वगैरे लावलेल्या आहेत आणि तिकडे रॅली निघलेली आहे. तर म्हणजे रॅली आहे ती आता आमच्या गावामध्ये जाणार आहे, तिकडे जाणार आहे. तर आपण आता तिकडेच भेटू. बाय बाय. रॅली इथे कुळवंडीमधून आलेले आहे आणि खराडीवाडा म्हणजे आमच्या गावामध्ये जाणार आहे, इकडे जाणार आहे. तर ही रॅली बघू शकता अशा प्रकारची आहे. ग्रामस्थांतर्फे सर्वही मान्यवरांचं या ठिकाणी आपण प्रथमतः सर्वांनी टाळ्या वाजवून स्वागत करायचं आहे. यांनी श्रीफळ फोडावं असे मी सर्वही ग्रामस्थांतर्फे आणि गाव विकास समितीतर्फे त्यांना या ठिकाणी आमंत्रित करतो. भारत माता की
तर आता मस्त गावामधून रॅली तिकडनं आलेली आहे, म्हणजे पूर्ण गावामध्ये शिरले आणि तिकडनं आता परत राऊंड मारून येणार आहे. तर बघू शकता खूपच चांगल्या प्रकारे नाचू राहिले आणि हे सगळं प्लेन गाव. आणि तिकडे काय मंडळी आहे ते रिटर्न जाऊ राहिले मोठ्या गावामध्ये. तर मोठ्या गावामध्ये म्हणजे कुळवंडे गावामध्ये मेन कार्यक्रम आहे, तर तिकडेच आता बघणार आहोत. तर सगळी ही मंडळी तिकडे जाऊ राहिले. तर गाईज आता इथली रॅली संपलेली आहे, आता मेन कार्यक्रम सुरू होणार आहे. तर आता म्हणजे मेन कार्यक्रम आहे तो कुळवंडे गावामध्ये आहे, तर तिथे जाऊन बघूया कसा कार्यक्रम आहे. म्हणजे तिथे मीटिंग वगैरे राहील, तर बघूया. सगळे मंडळी गावात गेलेले आहे. बाय बाय. आवाज कोणता? तिसरा स्वास्थ्य कोणता? स्वास्थ्य म्हणजे काय? आरोग्य. चौथा साक्षर म्हणजे काय? साक्षर म्हणजे काय? पाच अशा प्रकाशरी गुरुनाथच्या चरणी विविध पुष्पांजली अर्पण केलं. त्या विकास समिती कोळंबे अध्यक्ष जगदीश जाधव यांना मी विनंती करतो की जे आपल्या कार्यक्रमाची रूपरेषा आहे, कार्यक्रमाला उशीर होत आहे, त्याच्यामुळे त्यांनी लवकरात लवकर सुरुवात करावी असं मी त्यांना विनंती करतो.
नमस्कार. 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 थँक्यू. खूप छान वाटलं आज, कारण साधारण 2 वर्ष झाली. 2 वर्षापूर्वी मी एक छोटासा प्रयत्न केला होता की तुमच्या गावाला कसं एकत्र आणता येईल. हा, सर्वांना घेऊन आलात तुम्ही. म्हणजे आता तुमची संकल्पना एकदम क्लिअर झाली की आता आपल्या गावचा विकास करायचा आहे. आणि स्वदेश हा फक्त एक विचार आहे. या विचाराने तुमच्या गावात आम्ही आलोय. सर्वांनी 2 हात बाहेर करा. मोहसिन सर कसं सांगितलं त्याप्रमाणे तुम्हाला सूचना करायचं. एक हात पूर्ण बंद करा. जे गावाचे त्या सर्वांसाठी हे ऍक्टिव्हिटी लक्षात घ्या. जे गावाचे आहे त्या सर्वांसाठी. बाहेर बसले सर्वांना, बाहेर झाडाखाली, मंदिरात, ओट्यावरती सर्वांनी हात, एक हात बंद करा पूर्ण. तुमचा उजवा हात बंद करा. केला. आता समजा तुम्ही एक बोर्ड केला तर एक बोर्ड इथं मारायचं तुम्हाला. लक्षात द्या. 1 2 3 4 5 तर आता मीटिंग संपलेली आहे आणि आता जेवणाची तयारी आहे. पण इकडे बघू शकता की आणि कुरकुरे खाण्याची तयारी आहे. लय भूक लागली वाटतं. उद्याहून गावाचा सर्वे होईल. उद्या पाडा, आणि पाडा झाल्यानंतर जे काही गाव राहील ते गाव, बाकी 2 दिवस अजून तिकडं पुढचा पाडा, आणि 5वा दिवस राहील तो आपला गाव आराखडा तयार झाल्यानंतर जे बजेट तयार करायचं आहे ते बजेटसाठी राहील. मित्रांनो, आमचं गाव, आमची संस्कृती टिकायला हवी आणि आमच्या खेड्यातल्या माणसांना ओळख मिळायला हवी. म्हणून म्हणतो गावाकडे चला. आपलं गाव, आपली संस्कृती, आपली माती आणि आपली गावाकडची ओळख निर्माण करूया. धन्यवाद.